लिब्रिऑफिस कॅल्क मधील फॉर्म्युलाज अँड फंक्शन्स वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत। या ट्युटोरियल मध्ये आपण कंडिशनल ऑपरेटर, इफ और स्टेटमेंट, बेसिक स्टॅटिस्टिक फंक्शन्स, संख्याचे पूर्णन शिकणार आहोत। येथे आपण उबुंटू लिनक्स वर्जन 10.04 आणि लिब्रिऑफिस सूट वर्जन 3.3.4 वापरत आहोत। आपण बेसिक अरिथमेटिक ऑपरेटर्स लागू करणे, जसे बेरीज, वजा करणे आणि डेटावरील सरासरी बद्दल शिकलो आहोत। आता काही उपयुक्त ऑपरेटर्स बद्दल शिकूया। सर्वसामान्यपणे वापरले जाणारे ऑपरेटर्स म्हणजे कंडिशनल ऑपरेटर। कंडिशनल ऑपरेटर्स उपयोगकर्ता द्वारे डेटावर लागू केलेले कंडिशन तपासते आणि नंतर बूलियन मध्ये निकाल प्रदर्शित करते, चूक किंवा बरोबर। चला पर्सनल फायनान्स ट्रॅकर.ods उघडूया। येथे कॉस्ट शीर्षकाखाली मी काही वस्तूंच्या किमती सूचीबद्ध केल्या आहेत। चला त्यावर कंडिशनल ऑपरेटर्स लागू करून निकालचे विश्लेषण करूया। B10 उल्लेखित सेलवर क्लिक करा आणि त्या आत कंडिशन रिझल्ट टाइप करा। आता C10 उल्लेखित सेलवर क्लिक करा। कंडिशनचा निकाल लागू होऊन या सेलमध्ये दिसत आहे। लक्ष द्या, हाऊस रेंटची किंमत 6000 आहे। इलेक्ट्रिसिटी बिलची किंमत 800 आहे। हाऊस रेंटची किंमत इलेक्ट्रिसिटी बिलपेक्षा जास्त आहे। आपण त्यावर विविध कंडिशन लागू करून निकाल तपासू शकतो। C10 उल्लेखित सेलवर क्लिक करा। या सेलमध्ये पहिली कंडिशन इज इक्वल टू C3 ग्रेटर दॅन C4 टाइप करा आणि एंटर की दाबा। जोपर्यंत सेल C3 मधील व्हॅल्यू सेल C4 पेक्षा जास्त आहे, आपल्याला निकाल ट्रू मिळेल। आता या कंडिशनल स्टेटमेंटला इज इक्वल टू C3 लेस दॅन C4 मध्ये बदलू। एंटर दाबा। आपल्याला निकाल फॉल्स मिळेल। याप्रमाणे तुम्ही इतर कंडिशनल स्टेटमेंट लागू करू शकता आणि निकालचा अभ्यास करू शकता। मोठ्या प्रमाणात डेटाचे कार्य करताना या स्टेटमेंट लाभदायक ठरतात। कंडिशन नुसार जो निकाल ट्रू आहे तो प्रिंट करण्यास तुम्ही डेटावर इफ आणि ऑर कंडिशन वापरू शकता। C10 उल्लेखित सेलवर क्लिक करूया आणि इज इक्वल टू इफ आणि कंसात C3 ग्रेटर दॅन C4 कॉमा दुहेरी अवतरण चिन्हात पॉझिटिव्ह कॉमा आणि पुन्हा दुहेरी अवतरण चिन्हात नेगेटिव्ह। याचा अर्थ जर सेल C3 ची व्हॅल्यू सेल C4 पेक्षा जास्त असेल तर पॉझिटिव्ह प्रदर्शित होईल किंवा याशिवाय नेगेटिव्ह प्रदर्शित होईल। आता एंटर दाबा। लक्ष द्या, निकाल पॉझिटिव्ह आहे कारण 6000 रुपये 800 पेक्षा अधिक आहेत। आता कंडिशन स्टेटमेंट मध्ये चला ग्रेटर दॅन ला लेस दॅन मध्ये बदला आणि एंटर दाबा। लक्ष द्या, सेल C3 ची व्हॅल्यू सेल C4 पेक्षा जास्त असूनही निकाल आता नेगेटिव्ह आहे। जर आपण C3 आणि C4 चा डेटा बदलू, तुम्ही हा बदल निकालामध्येही पाहू शकता। निकाल आता नेगेटिव्ह प्रदर्शित आहे। आता सेल C4 ची व्हॅल्यू वाढवून ती 7000 करून एंटर दाबा। निकाल आपोआप पॉझिटिव्ह मध्ये बदलेल। पुन्हा सेल C4 ची व्हॅल्यू कमी करून ती 800 करूया आणि एंटर की दाबा। निकाल पुन्हा आपोआप नेगेटिव्ह मध्ये बदलेल। आता केलेले बदल डिलीट करूया। नंतर काही अरिथमेटिक आणि स्टॅटिस्टिक फंक्शन्स शिकूया। बेसिक अरिथमेटिक फंक्शन्स संविष्ट करते। बेरजेसाठी सम, प्रोडक्टसाठी गुणाकार, भागाकारासाठी आणि आणखीन पुष्कळ जे आपण मागील ट्युटोरियल मध्ये शिकलो आहोत। आता सम, प्रोडक्ट
आणि क्वोशंट फंक्शन्स कार्य तपासण्यास काही क्रिया करू. प्रथम शीट 3 निवडा. B1, B2 आणि B3 उल्लेखित सेलच्या आत अनुक्रमे 50, 100 आणि 150 नंबर्स प्रविष्ट करा. A4 सेलवर क्लिक करा आणि सम टाइप करा. B4 सेलवर क्लिक करा. आपण या सेलमध्ये निकालाची गणना करूया. इज इक्वल टू सम आणि कंसात B1, B2, B3 टाइप करा. एंटर दाबा. लक्ष द्या, निकाल 300 दाखवत आहे. याप्रमाणे तुम्ही सेलची रांगही प्रविष्ट करू शकता. B4 वर पुन्हा क्लिक करा. आता कंसात B1, B2, B3 च्या शिवाय B1 कोलन B3 टाइप करा. एंटर दाबा. पुन्हा एकदा निकाल 300 दाखवत आहे. आता A5 सेलवर क्लिक करा आणि प्रोडक्ट टाइप करा. B5 सेलवर क्लिक करा. येथे इज इक्वल टू प्रोडक्ट आणि कंसात B1 कोलन B3 टाइप करा. एंटर दाबा. लक्ष द्या, निकाल 7,50,000 दाखवत आहे. आता पाहूया क्वोशंट कशा प्रकारे कार्य करते. A6 उल्लेखित सेलवर क्लिक करा आणि क्वोशंट टाइप करा. आता B6 सेलवर क्लिक करा. आपण निकालाच्या गणनेसाठी हा सेल वापरू. इज इक्वल टू क्वोशंट आणि कंसात B2, B1 टाइप करा. एंटर दाबा. तुम्हाला उत्तर 2 मिळेल, कारण 100 भागिले 50 म्हणजे 2. याप्रमाणे तुम्ही कॅल्कमध्ये अनेक अरिथमेटिक कार्य करू शकता. आता स्टॅटिस्टिक फंक्शन्स कार्यान्वित करणे शिकूया. स्टॅटिस्टिक फंक्शन्स स्प्रेडशीटमधील डेटाचे विश्लेषण करण्यासाठी लाभदायक आहे. उदाहरणार्थ फंक्शन्स जसे काउंट, मिन, मॅक्स, मीडियन, मोड. तसेच पुष्कळ काही स्टॅटिस्टिकल स्वरूपात असते. प्रथम शीट 1 वर क्लिक करूया. पाहूया की कशा प्रकारे स्टॅटिस्टिकल फंक्शन्सचा वापर करून कमीत कमी, जास्तीत जास्त आणि मध्यक किंमत शोधतात. C10 उल्लेखित सेलवर क्लिक करा, जेथे आपण उत्तर प्रदर्शित करणार आहोत. कॉस्ट शीर्षकाखाली आपल्याकडे फार कमी नोंदी आहेत. कमीत कमी किंमत 300 रुपये आहे. जास्तीत जास्त किंमत 6000 आहे. हे उत्तर प्रदर्शित झाले पाहिजे जेव्हा आपण त्यांच्या कार्याचा वापर करतो. C10 सेलमध्ये इज इक्वल टू मॅक्स आणि कंसात C3 कोलन C7 टाइप करा. आता एंटर की दाबा. लक्ष द्या, कॉलम मधील जास्तीत जास्त उत्तर 6000 आहे. आता स्टेटमेंट्स मधील मॅक्स हा शब्द मीन मध्ये बदलू आणि एंटर की दाबा. लक्ष द्या, कॉस्ट कॉलम मधील कमीत कमी उत्तर रक्कम 300 आहे. मध्यक किंमत शोधण्यासाठी मीन शब्दाला मीडियन मध्ये बदला आणि एंटर की दाबा. उत्तर 800 दर्शवत आहे, जे कॉस्ट कॉलम मधील मध्यकाची किंमत आहे. याप्रमाणे तुम्ही डेटावर इतर स्टॅटिस्टिकल फंक्शन्सचा वापर करू शकता आणि त्यांचे अनुक्रमे विश्लेषण करू शकता. या सेलमधील बदलास डिलीट करूया. आता संख्यांचे पूर्णन करणे शिकूया. कॉस्ट शीर्षकाखाली काही बदल करूया. आपण 6000 ला 6000.34, 600 ला 600.4, 300 ला 300.3 मध्ये बदलूया. आता B11 उल्लेखित सेलवर क्लिक करा आणि राउंडिंग ऑफ शीर्षक टाइप करा. C11 उल्लेखित सेलवर क्लिक करा, जेथे आपण कॉस्ट शीर्षकाखालील वस्तूंची एकूण बेरीज शोधणार आहोत. C11 सेलमध्ये इज इक्वल टू सम आणि कंसात C3 कोलन C7 टाइप करा. आता एंटर की दाबा. लक्ष द्या, एकूण बेरीज 9701.04 आहे.
आता समजा आपल्याला निकालामध्ये काही दशांशच्या जागा नको आहेत. एक उत्तम उपाय म्हणजे उत्तराच्या संख्येचा जवळपासची संख्या घेणे. एकूण बेरीज 9701.04 असलेल्या सेलवर क्लिक करा. इज इक्वल टू राउंड टाइप करा. सम कंस उघडा आणि पुन्हा कंसात C3:C7 कंस पूर्ण करा. एंटर दाबा. तुम्ही पाहत आहात की उत्तर आता 9701 आहे, जे 9701.04 संख्याच्या जवळपास आहे. राउंडिंग ऑफ खालील पूर्ण संख्या किंवा उच्चतर संख्यावर करू शकतो. उत्तरासह सेलवर क्लिक करा आणि त्यास संपादित करून शब्द राउंडला राउंडअप मध्ये बदला. आता एंटर की दाबा. तुम्ही पाहत आहात की उत्तर आता 9702 आहे, जी वरील उच्चतर पूर्ण संख्या आहे. खालील पूर्ण संख्या राउंड ऑफ करण्यासाठी राउंडअप शब्दाला राउंड डाउन मध्ये बदला आणि एंटर की दाबा. उत्तर आता 9701 आहे, जी खालील पूर्ण संख्या आहे. आपल्या पर्सनल फायनान्स ट्रॅकर.ods ला तिच्या मूळ स्वरूपात आणण्यासाठी या बदलास अंडू करूया. हा पाठ येथे संपत आहे. संक्षिप्त रूपात आपण कंडिशनल ऑपरेटर, इफ और स्टेटमेंट, बेसिक स्टॅटिस्टिक फंक्शन्स, संख्याचे पूर्णन शिकलो. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/nmeict-intro. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.